आणि म्हणून भगवंत सांगतायत की अर्जुना, जो योग्य राजमार्ग आहे त्या मार्गाने चालल्यानंतर अडथळा निर्माण होणार नाही, किंवा नावेत बसल्यावर ज्याप्रमाणे माणूस बुडणार नाही त्याप्रमाणे तू जर निष्काम कर्म केलं तर तुला कोणत्याही प्रकारचा डाग लागणार नाही, कोणत्या प्रकारचं पाप लागणार नाही. आणि म्हणून तू स्वधर्म कर आणि म्हणून धनुष्यबाण घेऊन उठ. अमृते तरीच मरिजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. भगवंतांनी खूप सूक्ष्मपणे हे विश्लेषण केले. बघा माऊली काय म्हणताय, दुधाने मरतो पण विषाबरोबर सेवन केले तर त्याप्रमाणे स्वधर्माचरणानेही पातके होतील, पण फलेच्या धरली तर. इथं अमृते शब्दाचा अर्थ दूध असा दिलाय. पण मला एकाने एकदा प्रश्न विचारला होता की आता काय लोक काय प्रश्न विचारतील याचा काही सांगता येत नाही. तर मला एकाने असा विचारला होता प्रश्न की समजा एखादा माणूस अमृत पितोय तर तो जगेल, पण विष आणि अमृत दोन्ही एकत्र घेतलं तर माणूस अमर होईल की मरून जाईल. तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की अमृताबरोबर जर विष घेतलं तर माणूस मरेल. त्याचं कारण असं की नकारात्मक गोष्टी सकारात्मकतेबरोबर आल्या तर त्या सकारात्मकतेवर हवी होत असतात. त्याचं कारण थोडं सूक्ष्मपणे समजून घेऊया. एखाद्या दोषी माणसात दोष असतील तर ते दोष तितके घातक नाहीत जितके ते दोष एखाद्या सज्जन माणसात असतील तर ते जास्त घातक ठरतात. अग्नी लाकडाला लागला तर तितका घातक नाही, पण पेट्रोलला लागला तर तो जास्त घातक आहे. म्हणून जो पापी आहे त्याला त्याच्या पापाचा तितका परिणाम भोगावा लागत नाही जेवढा एखाद्या सज्जनाच्या ठिकाणी लागलेल्या पापाचा त्याला परिणाम भोगावा लागतो. त्याचं आणखी एक कारण असं आहे की पांढऱ्या रंगावर डाग लवकर दिसतात, काळ्या रंगाच्या कपड्यावर डाग लवकर दिसत नाहीत. आणि म्हणून अमृताला जर विषाचा सहवास लाभला तर अमृताचं विष होण्याची शक्यता जास्त आहे. कारण विषाचा परिणाम अमृताच्या परिणामावर हावी होणार आहे. आणि म्हणून माऊली इथं तेच म्हणतात, अमृते तरीच मरिजे, जरी विखेशी सेविजे. म्हणजे मी सहज जे म्हणालो होतो त्याला माऊलींचं अनुमोदन आहे, किंवा हेच मी कधीतरी लहानपणी वाचलं असेल म्हणून माझ्याकडून ते सहज उत्तर आलं असेल की अमृते तरीच मरिजे, जरी विखेशी सेविजे. अमृताबरोबर जर विष प्राशन केलं तर माणूस मरणार. म्हणून विषाबरोबर अमृत प्यायचं नाही, कारण विषाला स्वतःची चव आहे, अमृताला स्वतःची चव आहे. आणखी एक मजेशीर गोष्ट आहे, विषाची चव ही अमृतासारखीच असते. विषाची चव अमृतासारखीच असते. आता हे पण माऊलींनीच सांगितलंय. पाहे पा विषयाची मधुरता, झनी आवडी उपजे चित्ता, परी परिणाम विचारिता प्राणहरी. कारण मी असं ऐकलं होतं की काही शास्त्रज्ञांनी कोणतरी एक मोठं पॉयझन शोधून काढलं आणि त्या पॉयझनची चव त्या शास्त्रज्ञांना शोधायची होती. आता हे काम सोपं नव्हतं, विषाची चव शोधायची, पण ते शास्त्रज्ञांना तर शोध लावायचा आहे, जीव गेला तरी शोध लावायचा आहे. तर ते विष नुसतं थेंबभर जिभेवर जरी ठेवलं तरी माणूस तात्काळ क्षणात मरण पावेल एवढं ते विष प्रभावी होतं म्हणे. तर ते विष एका शास्त्रज्ञांनी घेतलं आणि जिभेला लावल्याबरोबर त्यानं पेन आणि कागद हातातच ठेवला की हे पिताना जर मी मरत असेल तर किमान चव लिहून तरी मरावं. म्हणून त्यानं ते विष असं जिभेला लावल्याबरोबर त्यानं पेन हातात घेतला आणि त्याला फक्त यस लिहेपर्यंत त्याला मरण आलं. त्याने यस लिहिलं आणि तो मेला. दुसऱ्या शास्त्रज्ञानं त्याच्या पुढे डब्ल्यू लिहिला आणि तो मेला. आणि त्याच्यावरून त्यांना कळलं की विषाची जी चव आहे ती गोड असते असं. पण माऊलींनी ज्ञानेश्वरीत आधीच सांगून ठेवले, पाहे पा विषाची मधुरता,
झनी आवडी उपजे चित्ता. विष हे मधुर असतं असं माऊलींनी म्हटलंय. पाहे पा विषाची मधुरता, झनी आवडी उपजे चित्ता. परिणाम विचारिता प्राणहरी. पण परिणामांचा विचार केला तर प्राण निघून जातील, जीव घेईल हे विष, एवढं ते मारक ठरणार आहे. म्हणून अमृताबरोबर विष घेतलं तर मरण निश्चित आहे. अमृते तरीच मरिजे, जरी विखेसी सेविजे, तैसा स्वधर्मी दोष पाविजे हेतुकपणे. त्याप्रमाणे तुम्ही स्वधर्म करताय पण त्याच्याबरोबर सकामत आहे. कुणाला शक्य झालं तर रेकॉर्डिंग करा. पुन्हा तोच प्रॉब्लेम येतोय माझ्या मोबाईलमध्ये. किमान ऑडिओ रेकॉर्डिंग तरी करता येईल का कुणाला बघा. जमतंय कुणाला मला फक्त कळवा. कुणाला रेकॉर्डिंग शक्य होणार आहे? हा मोबाईलवर तरी करा. चालेल. दुसऱ्या मोबाईलवर करून घेते. हो 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 चालेल ठीक आहे. माऊली सांगतायत अमृते तरीच मरिजे, जरी विखेश सेविजे, तैसा स्वधर्मी दोष पाविजे हेतुकपणे. तुम्ही कर्म करताय. कर्म करणं हे अमृतासारखं आहे. कर्म करणं तुम्हाला चांगला परिणाम देणार आहे. पण ते कर्म करताना जर तुम्ही सकामता ठेवली तर मग मात्र तेच कर्म, तोच सकाम भाव तुमच्या नाशाला कारणीभूत ठरणार आहे. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वता, तुझं क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही. आणि म्हणून अर्जुना फलेच्छा सोडून क्षत्रिय धर्म म्हणून युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा. कर्म करा पण त्या कर्माबरोबर विष घेऊ नका. विष म्हणजे फळाची आसक्ती. मी हे करतोय पण हे करताना मला हे हवंय, हे मिळणार असेल तर मी हे करीन, ही अपेक्षा तुम्हाला ठेवायची नाहीये. आता फलाची अपेक्षा तर प्रत्येक जण करणार आहे. मग फलाची अपेक्षा जर ठेवायचीच तर कोणती ठेवायची? फळाची अपेक्षा अशीच ठेवायची किंवा अशाच फळाची अपेक्षा करायची की ज्या फळानं सूक्ष्म शरीराला लागलेले दोष, लागलेली पाप आणखी जास्त गतीनं धुवून निघतील. आमच्या संतांनीही कर्म केलं, कर्माच्या बदल्यात फळही मागितलं. बघा, यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकोबराय म्हणतात आम्ही अट्टहास केला पण कशाला? यादसाठी. यादसाठी म्हणजे अपेक्षा आली. पण ती अपेक्षा काय आहे? शेवटचा दिवस गोड व्हावा. फळाची अपेक्षा पण अशी, फळ पण असं की जिथं सगळं धुवून निघेल, सगळं शांत होईल. यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. तृष्णेची धाव आता संपली. तृष्णेची धाव संपावी ही अपेक्षा ठेवून आम्ही कर्म केलं आणि तृष्णेची धाव संपली. अशी फलापेक्षा ठेवायला हरकत नाही. फळाची अपेक्षा अशी ठेवा की तुमची आत्मिक उन्नती होईल, अशा फळाची अपेक्षा ठेवा. भौतिक उन्नतीची अपेक्षा नका ठेवू. भौतिक म्हणजे मला पैसा वाढून मिळावा, मला पगार वाढून मिळावा, मला चांगलं बंगल्यात राहता यावं. मी आता घरात राहतोय, फ्लॅटमध्ये राहतोय, तर मला बंगल्यात राहायला मिळावं. मी दुचाकी चालवतोय तर मी 4 व्हीलर चालवावी. ही भौतिक अपेक्षा झाली. अपेक्षा ठेवायची तर आत्मिक अपेक्षा ठेवायची. देवाच्या जवळ जाता यावं, देवाचं नाव घेता यावं, संतांचा सहवास लाभावा, भक्तांच्या सानिध्यात राहता यावं. अशा फळाची अपेक्षा ठेवून कर्म केलं तर ते फळ तुमच्या आधीच्या कर्माच्या फळांनी किंवा आधीच्या कर्माच्या अपेक्षांनी लागलेल्या पापांना आणखी लवकर धुवून काढणार आहे. आणि म्हणून अर्जुनाची जी अपेक्षा आहे की मी युद्ध केलं तर मला काय मिळणार आहे, तर देव भगवंत युद्ध केल्यावर काय मिळणार आहे तेही सांगतायत की अर्जुना, तू युद्ध जर केलंस, सकाम भावनेनं केलंस तरी तुझा फायदा होणार आहे. निष्काम भावनेनंच करावं असं नाही, सकाम भावनेनं केलं तरी तुझा फायदा आहे. भगवंताने आधी त्याचंही वर्णन केलं.
चांगल्या गोष्टीचा लाभ व्हावा म्हणून तू कर्म केलं. म्हणजे हे युद्ध तू केलं, युद्धात मरण पावलास अशी अपेक्षा ठेवली तू, तरी तुझा फायदा आहे. आणि मी हे युद्ध जिंकावं म्हणून युद्ध केलंस तरी तुझा फायदा आहे. पण खरं सांगायचं तर कर्म करताना कोणती भावना न ठेवता ते केलं तर तुला त्याचं अधिक फळ मिळेल. म्हणून या पार्था हे तू सांडोनी सर्वथा, तुझं क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. क्षात्रवृत्तीनं जर तू हे युद्ध केलं तर तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. पुढं भगवंत सांगतायत बघा, सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जय ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि. अर्थात सुख दुःखे, लाभ हानी, जयापजय ही समान समजून तू युद्धाला युद्युक्त हो, तेने करून तुला पाप लागणार नाही. अर्जुना, कर्म करताना निष्काम भावनेनं केलं पाहिजे. ते कसं निष्काम भावनेनं? तर सुख दुःख, लाभ किंवा हानी, नफा किंवा तोटा, विजय किंवा पराजय या सगळ्यांना समान समजून तू युद्ध कर. आणि असं जर तू केलं तर तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. माऊली याचं खूप सुंदर विश्लेषण करतायत. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझे. सुखामध्ये आनंद मानू नये. एक मिनिट. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. अर्थात सुखाने संतुष्ट होऊ नये व दुःखाने खिन्न होऊ नये आणि लाभ हानी मनात आणू नये. आपलं चुकतं अनेकदा हेच की आपण कर्म तर करतो, पण ते कर्म करताना अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा ठेवली की सुख दुःख आली. आणि म्हणून भगवंत सांगतायत सुखी संतोषा न यावे. सुख मिळालं म्हणून अति आनंदित होऊ नये. दुःखी विषादा न भजावे. दुःख आलं म्हणून लगेच विषादाला शरण जाऊ नये. विषाद मनात घेऊ नये, मनावर घेऊ नये. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. कर्म करताना या पद्धतीनं कर्म करावं की कर्म करताना एखाद्या गोष्टीचा लाभ झाला, एखाद्या गोष्टीतून सुख मिळालं तर त्या सुखानंही होरपळून जाता कामा नये. आणि वाट्याला दुःख आलं तर त्या दुःखानंही विचलित होऊ नये, अतिदुःखी होऊ नये. आणि हे कधी शक्य आहे तर लाभ अलाभ या गोष्टी मनात धरल्या तर. म्हणून लाभालाभ न धरावे मना माझी. मनामध्ये लाभ किंवा अलाभ, एखादी गोष्ट मिळावी अशी अपेक्षा ठेवू नये, एखादी गोष्ट मिळू नये अशी अपेक्षा ठेवू नये. फक्त कर्म करत राहा, कारण कर्म फळ देणारच आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कर्म करत राहिलात आणि फळाची अपेक्षा ठेवली नाही म्हणून तुम्हाला त्या कर्माचं फळ मिळणार नाही, असं नाही. कर्माचा स्वभाव आहे फळ देणं. कर्म तुम्हाला फळ देणारच आहे, पण जर अपेक्षा ठेवली तर त्या कर्माचं फळ तुमच्या सूक्ष्म शरीराला चिकटणार आहे. आणि सूक्ष्म शरीराला कोणतंही आवरण चिकटलं तर ते जन्मालाच कारण ठरणार आहे. मग ते आवरण चांगलं असो किंवा वाईट असो, आवरण हे आवरण आहे. पिंजरा सोन्याचा असो किंवा लोखंडाचा, पिंजरा पिंजरा आहे. एखाद्या माणसाला अभिमान वाटत असेल की माझा पिंजरा सोन्याचा आहे, एखाद्याला दुःख वाटत असेल की माझा पिंजरा लोखंडाचा आहे. पण बाळा, पिंजरा लोखंडाचा असो की सोन्याचा असो, पिंजरा पिंजरा आहे. सूक्ष्म शरीराला लागलेलं आवरण
मग ते पापाचं असेल किंवा पुण्याचं असेल, दोन्हीही तुम्हाला जन्मालाच कारण ठरणार आहेत. आणि म्हणून दोन्ही आवरणं नको आहेत. म्हणून लाभही ठेवायचा नाही, अलाभही ठेवायचा नाही, फक्त कर्म करत राहायचं. आणि निष्काम भावनेनं तुम्ही कर्म केलं तर ते निष्काम कर्म तुमच्या आधीच्या सकाम कर्माच्या आवरणाला धुवून काढणार आहे. आणि म्हणून लाभालाभ धरायचा नाही. लाभालाभ धरला तर पुन्हा नवा जन्म, पुन्हा नव्या वासना, पुन्हा नव्या आकांक्षा. कारण इच्छा पूर्ण झाली तरी वासना निर्माण होते, गोडी लागायला लागते, हवं असं वाटायला लागतं ते. म्हणून एखादी गोष्ट मिळाली की होरपळून जाऊ नये, हावरटपणा करू नये. हावरटपणा केला की ते अजून मिळत जावं वाटतं, अजून मिळत जावं वाटतं, आणि त्याच्यातून पुन्हा कर्म गुंतागुंतीचं होत जातं. आणि काहीच मिळालं नाही म्हणून दुःखी झालो की पुन्हा एक वेगळं दुःख. आणि म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. येत विजय पण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंतावे ना. अर्थात या युद्धात जय प्राप्त होईल किंवा मरावे लागेल, या पुढील गोष्टींचे चिंतन अगोदर करू नये. भगवंताचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हा उपदेश आहे की येथ विजय पण होईल. हे युद्ध केल्यानं मला विजय मिळेल का, की सर्वथा देह जाईल, का मला मरण येईल, हे आधीची काही पुढील चिंतावे ना. पुढचं आधीच चिंता मनात घेऊन वागू नये, वावरू नये. मी एक विनोद ऐकला होता की एका नवरा बायकोचं भांडण झालं म्हणे. तर नवऱ्यानं बायकोला मारलं. तर बायकोनं विचारलं मला का मारलं. तर नवऱ्यानं सांगितलं की आपलं लेकरू जर त्याच्या डोक्यावर त्या खुंटीला अडकवलेली ती जाड अशी वस्तू पडली असती तर किती नुकसान झालं असतं. तर त्या बाईनं विचारलं पण आपल्याला मूल तरी कुठं आहे. तर त्या नवऱ्याने सांगितलं मूल नाही हे खरं आहे, पण जर आपल्याला मूल असतं आणि ते असलेलं मूल त्या खुंटीला टांगलेल्या त्या जड वस्तूच्या खाली खेळत असतं, ती खुंटी तुटली असती आणि ती जड वस्तू लेकरावर पडली असती आणि लेकरू मेलं असतं, तर म्हणजे अजून मुलं जन्माला आलेलं नाही, पण तरी सुद्धा त्या मुलाच्या जन्माला येण्यानंतरच्या गोष्टीची चिंता करून आताच या दोघांचं भांडण सुरू आहे. जे घडलेलं नाही, जे घडेल की नाही माहिती नाही, ज्या घडण्याची निश्चिती नाही, त्या गोष्टीवरून सुख दुःख का मानावं असं भगवंत सांगतायत. येत विजय पण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना. कारण आपण चिंता केली, जितकी चिंता केली तितका त्रास जास्त, जितकी अपेक्षा ठेवली तितका त्रास जास्त. आणि म्हणून अर्जुना तू हा विचार करू नको की हे युद्ध केलं तर मला विजय मिळेल की मला देहत्याग करावा लागेल, या गोष्टीची आत्ताच चिंता करू नको. आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहो निजावे. अर्थात आपल्याला विहित अशा स्वधर्माने वागत असता जो प्रसंग येईल तो निमूटपणे सहन करावा. आपण या उचिता, आपल्यासाठी योग्य काय, प्रत्येक साधकासाठी प्रत्येक जीवात्म्यासाठी योग्य गोष्ट कोणती, तर आपण या उचिता, आपल्यासाठी उचित योग्य हितकारक गोष्ट कोणती, तर स्वधर्मे राहटता, स्वधर्मामध्ये राहताना वावरताना जगताना स्वधर्माचं आचरण करताना जे पावे ते निवांता, जे मिळेल ते निवांता निमूटपणे निवांतपणे आनंदाने साहो निजावे. जे येईल ते भोगत राहा. जे करेल तो ते परमात्मा करेल. चांगलं करेल की वाईट करेल याचा आताच विचार करत बसू नये. आपण या आणि आपण फक्त कर्म करत राहा. त्या कर्मामध्ये वासना असू नये, त्या कर्मामध्ये आकांक्षा असू नये, इच्छा असू नये. आपण फक्त कर्म करत राहावं. लहान मूल जसं खेळतं, खेळताना त्या मुलाला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते, कारण अपेक्षा काय हे त्या लेकराला माहीतच नसतं. कोणती अपेक्षा न ठेवता ते लेकरू खेळत असतं. अगदी त्या पद्धतीने आपण फक्त कर्म करत राहावं. म्हणून भगवंताच्या क्रियेला आपण लीला म्हणतो.
लीला शब्दाचा अर्थ काय? भगवंत कर्म करताना कोणती अपेक्षा ठेवून कर्म करत नाहीत. त्यांनी काय अपेक्षा ठेवावी? भगवंताच्या लीलांचा आपण गुणगान का करतो? संतांच्या जीवन कहाण्या का ऐकतो? त्याचं कारण हे आहे की संत जगतात, भगवंत आचरण करतात. त्या आचरणामध्ये निष्कामता आहे, काही मिळवायची अपेक्षा नाही. मग काही मिळवायची अपेक्षा न ठेवता कसं कर्म करावं हे कळण्यासाठी त्या चरित्राचं चिंतन आहे. आपण तो धागा विसरून जातो. कृष्ण चरित्र काय ऐकायचं, रामचरित्र काय ऐकायचं, देवाच्या अवताराच्या कहाण्या का ऐकायच्या, संतांची जीवन कहाणी का ऐकायची? कारण त्यांना काही मिळवण्यासाठी ते काही करत नाहीयेत. आपण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करतोय, ते काही मिळवण्यासाठी काही करत नाहीयेत. आणि आपल्यालाही जे आपण करतोय ते काही मिळावं यासाठी न करण्यासाठी त्यांच्या जीवनचरित्राचा आपल्याला आधार घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण फक्त कर्म करत राहावं जसं भगवंत करतो. त्यांना एक वासना मनाशी बांधलेली आहे, भक्तांची इच्छा आहे म्हणून तो जन्माला आलाय, पृथ्वीवरचं पाप संपवायचंय म्हणून तो जन्माला आलाय, जगराहाटी नीट चालावी म्हणून तो जन्माला आलाय. कोणत्या का कारणानं होईना भगवंत जन्माला आलाय कर्म करण्याकरता, तर तो कर्म करतो. आणि कर्म करताना आपलं कर्म बाधित होऊ नये या पद्धतीनं तो करतो. आणि म्हणून भगवंताचं कर्म जसं निष्काम कर्म आहे तसं करण्याचा प्रयत्न जीवानं करावा. कसा? तर तेच आपल्याला उचित आहे. आपण या उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहो निजावे. जे वाट्याला येतंय ते निवांतपणे